असं समजा की तुम्ही मुंबईच्या एखाद्या गर्दीच्या रेल्वे स्टेशनवर उतरलाय, रिक्षात बसलायत आणि रिक्षा ड्रायव्हरला पत्ता सांगितलाय, पण समोरून उत्तर आलं की साहब या मॅम मुझे मराठी नहीं समजती। आता महाराष्ट्रात ही परिस्थिती आजची नाहीये किंवा नवीनही नाहीये, पण राज्याच्या परिवहन विभागाने एक असा निर्णय घेतलाय ज्याने संपूर्ण राज्यात पुन्हा हिंदी आणि मराठी भाषा वाद हा निर्माण झालाय। 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणं अनिवार्य करण्यात आलंय, अन्यथा त्यांचा परवाना हा रद्द होऊ शकतो। पण हा नियम नेमका आहे काय? ही राजकीय खेळी आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे 4 मे रोजी संपावर जाणार असलेले 15 लाख रिक्षा चालक। पण कोणत्याही भाषेच्या माध्यमातून अशा पद्धतीनं अट घालणं याबाबत कायदा काय सांगतो पाहूयात आजच्या ऑन पॉइंट मधून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। एप्रिल 2026 रोजी राज्य परिवहन विभागाने एक महत्त्वपूर्ण आदेश काढला। या आदेशानुसार 1 मे 2026 पासून महाराष्ट्रातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं बंधनकारक करण्यात आलंय। राज्यातील 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांतून म्हणजेच आरटीओ द्वारे यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। या निर्णयामागे शासनाचा हेतू काय आहे तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मते हा नियम नवीन नाहीये, तर 1989च्या मोटर वाहन नियमावलीत आधीपासूनच हा नियम होता। पण मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये अनेक चालक प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्यास टाळाटाळ करतात अशा तक्रारींमध्ये वाढ झालेली। तसंच बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने लाटण्याचा प्रकार समोर आल्यानं ही फेर तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे। यामध्ये शासनाची स्पष्ट भूमिका आहे की ज्या मातीत तुम्ही कमवता तिथल्या भाषेचा आदर करणं हे तुमचं कर्तव्य आहे। आता या निर्णयामुळे रिक्षा आणि कॅब चालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। मुंबई ऑटो रिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी याला सूडबुद्धीची कारवाई म्हटलंय। त्यांच्या मते राज्यातील सुमारे 15 लाख रिक्षा चालक या निर्णयामुळे प्रभावित होतील। आता विशेष बाब म्हणजे या 15 लाख रिक्षा चालकांमध्ये 5 लाख फक्त मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजेच MMR मध्ये आहेत। राज्य शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ 4 मे पासून राज्यातील 15 लाख रिक्षा चालकांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे। रिक्षा चालकांचा असा प्रश्न आहे की जे चालक 20 ते 30 वर्षांपासून सेवा देत आहेत त्यांना अचानक मराठीची सक्ती करणं कितपत योग्य आहे? तर अनेकांनी असंही म्हटलंय की ओला, उबर सारख्या मोठ्या कंपन्यांना आणि बाईक टॅक्सीला कोणतेही नियम घातले जात नाहीत, मग केवळ रिक्षा चालकांनाच का लक्ष केलं जातंय? या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आक्रमक झाली आहे। मनसेचं म्हणणं आहे की जर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर इथली भाषा ही आलीच पाहिजे। तसंच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलंय की जे चालक मराठी बोलतात त्यांच्या रिक्षांवर मी मराठी बोलतो, माझ्या रिक्षात बसा असे स्टिकर्स लावले जातील। दुसरीकडे मराठी एकीकरण समितीने सुद्धा इशारा दिलाय की जर परप्रांतीय चालकांनी मराठीच्या विरोधात आंदोलन केलं किंवा संप केला तर 2 लाख मराठी नागरिक हे रस्त्यावर उतरतील। मात्र काँग्रेस सारख्या अनेक राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी याला सामाजिक विभाजन वाढवणारा निर्णय म्हटलाय। आता या सगळ्यात कायदेशीर गोष्टींचा सुद्धा मुद्दा समोर येतोय। यावरच बोट ठेवत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाला बेकायदेशीर ठरवलंय। तसंच भारताच्या संविधानातील कलम 14 हे प्रत्येक नागरिकाला कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण देण्याची हमी देतं। विरोधकांच्या मते केवळ भाषेच्या आधारावर रिक्षा किंवा कॅब चालकांना परवाना नाकारणं हे या कलमाच्या विरोधात जाऊ शकतं, कारण त्यामुळे एक विशिष्ट गट म्हणजे ज्यांना मराठी येत नाही त्यांना उपजीविकेच्या संधींपासून वंचित ठेवलं जातंय असा संदेश जातो। मात्र याच मुद्द्यावर दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की कलम 14 पूर्णपणे सर्वांसाठी एकसारखं नियम लावण्याची अपेक्षा करत नाही, तर रिझनेबल क्लासिफिकेशन करण्याची परवानगी सुद्धा देतं। म्हणजेच जर शासनाने एखादा नियम सार्वजनिक हितासाठी, उदाहरणार्थ स्थानिक प्रवाशांशी स्पष्ट संवाद होण्यासाठी लागू केला असेल तर तो न्यायालयात सुद्धा टिकू शकतो। यासोबतच भारतीय संविधानातील कलम 19 हे प्रत्येक नागरिकाला कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा उपजीविका करण्याचा अधिकार देतं। या आधारावर काही विरोधक, ज्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांचा सुद्धा समावेश आहे, ते असा युक्तिवाद करतायत की मोटार वाहन कायद्यात कुठेही विशिष्ट भाषा येणं ही अट नाहीये। त्यामुळे मराठी येत असेल तरच परवाना ही अट घालणं म्हणजे नागरिकांच्या व्यवसाय करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं ठरू शकतं। मात्र या अधिकारालाही पूर्णपणे मोकळीक नाहीये।
कलम 19(6) नुसार राज्य रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स म्हणजेच वाजवी निर्बंध लागू करू शकतं. विशेषतः मागे सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक हित, सुरक्षा किंवा प्रशासनिक गरज लक्षात घेऊन. त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन राज्य सरकार सार्वजनिक हितासाठी रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स लादू शकतं. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये अशा प्रकारे भाषेची सक्ती करणं हे गरजेचं आहे का, आणि असा निर्णय घेतल्यास परिणाम काय होऊ शकतो. तर सर्वात पहिलं म्हणजे अशा निर्णयामुळे परप्रांतीय कामगार हे शहर सोडून गेल्यास वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो. अचानक परवाने रद्द करण्याच्या निर्णयानं आरटीओ मधील भ्रष्टाचार देखील वाढण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. पण जागतिक संदर्भ पाहायचा तर चीनमध्ये मॅन्डेरिन, फ्रान्स आणि कॅनडामध्ये फ्रेंच या भाषेचा असाच आग्रह धरला जातो. भारतात सुद्धा तमिळनाडू आणि कर्नाटकात स्थानिक भाषा बोलणं हे अनिवार्य आहे. पण तरी सुद्धा जेव्हा महाराष्ट्रात मराठी सक्तीचा मुद्दा समोर येतो तेव्हा मात्र 15 लाख रिक्षा चालक संपावर जाण्याचा निर्णय घेतात. पण त्यांना हे सुद्धा कळायला हवं की तुम्हाला अस्खलित मराठी आलीच पाहिजे अशी कोणाची अपेक्षा आहे. मात्र किमान पॅसेंजर सोबत संवाद साधू शकाल तेवढी तरी मराठी येणं आवश्यक आहे. हा मेन मुद्दा आहे आणि या सगळ्यासाठी आता मराठी शिकण्याची मोहीम सुद्धा सुरू करण्यात येते. मात्र तरी सुद्धा जर भाकरी हवी पण भाकरीची भाषा नको हाच अहंकार काही जणांचा पाहायला मिळत असेल तर हा अहंकार आपण ठेचायला नको का असा प्रश्न पुन्हा पडतो. अशात महाराष्ट्रात मराठी भाषेच्या विरोधात हिंदी भाषिकांनी आंदोलन किंवा संप पुकारणं याकडे फार गंभीर बाब म्हणून पाहिलं जातंय. जर महाराष्ट्रामध्येच मराठी भाषेच्या विरोधात संप होत असेल किंवा मोर्चे निघत असतील तर ती राज्याच्या अस्मितेसाठी धोक्याची घंटा आहे. पण जेव्हा 15 लाख रिक्षा चालक हे संप पुकारतात तेव्हा संप पुकारण्यापेक्षा तुम्ही आपापल्या राज्यात जावा अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सुद्धा उमटताना दिसत आहेत. शेवटी भाषा ही संवाद साधण्याचं माध्यम आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत या माय मराठीचा आदर हा राखला गेलाच पाहिजे, पण तो सुद्धा कायद्याच्या मार्गाने. पण मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून 15 लाख रिक्षा चालकांनी संप पुकारणं याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.